विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन, कमिशन सरकारचा धिक्कार असो विरोधकांच्या घोषणा। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला हव्यात सर्वात जास्त जागा, राज्यातील भाजपचे नेते 180 जागा लढवण्यावरती ठाम। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या विधानभवनामध्ये मतदान, मतांचं गणित आमदारांना समजावण्यासाठी सर्वच पक्षांचं नियोजन। विधान परिषद सभापती पदावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा, सत्तेमध्ये सहभागी होताना विधान परिषद सभापती पद देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची सूत्रांची माहिती। भाजप आणि शिवसेनेचाही सभापती पदावरती दावा, भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून नीलम गोरे इच्छुक। नाशिक जिल्ह्यामधील 15 पैकी 8 जागा लढण्याची ठाकरे गटाची तयारी, 8 जागांवरती मजबूत स्थितीमध्ये असल्याचा ठाकरे गटाचा दावा। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या 3 विधानसभा जागांवरती ठाकरे गटाचा दावा, वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर या 3 जागांसाठी ठाकरे गट आग्रही। मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव, शेकापचे जयंत पाटीलही महाविकास आघाडीचे उमेदवार, रणनीतीनुसार तिन्ही उमेदवार निवडून येतील, संजय राऊत यांना विश्वास। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल, खासदार संजय राऊतांची जागा वाटपावरती प्रतिक्रिया। एमआयएमच्या 2 आमदारांना मतदान कुणाला करायचे याचे परस्पर सर्वाधिकार, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। वर्षभरामध्येच छत्रपती संभाजीनगरमधील नागपूर समृद्धी महामार्गाला भेगा, माळीवाडा इंटरचेंज रस्त्यावरती भेगा पडल्याचं मोठ्या प्रमाणावरती दिसून आलं, अपघाताची ही भीती व्यक्त। गुजरातमधील निवडणुकीमध्ये भाजपचा खर्च समृद्धीच्या माध्यमामधून झाला, रोहित पवार यांचा गंभीर आरोप। समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या कारण त्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, पण सरकारला त्याचं काही नाहीये, नाना पटोलेंची सरकारवरती टीका। पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामधून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बदली, आजपासून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाल्या रुजू। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी वारीमध्ये सहभागी होणार, पहिल्यांदाच राहुल गांधी वारीमध्ये चालणार। बीडमध्ये मनोज जरांगे यांची जनजागृती, शांतता रॅली, जरांगेंच्या रॅलीच्या निमित्तानं बीडमध्ये शाळांना सुट्टी। राजापूरमधल्या रुग्णालय उभारणीवरून राजन साळवी आणि उदय सामंत आमने सामने। अहमदनगर महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फेटाळला। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा